काय आवडलं का? अनंता, आवडलं ना? नाही नाही, आज खास केलंय म्हणतोस ना, म्हणून म्हटलं. आलात का? या बसा बसा. अरे कुठे होता तुम्ही दोघं? काय चाललंय? अमृता, आपली जेवणाची वेळ माहितीये ना तुला? मृदुला आपलाच कित्ता गिरवतायत ते. आपल्याला सुद्धा असंच बोलवून आणावं लागायचं, आठवतंय ना? हा? नाही, तिला आठवत नसं तरी मला आठवतंय ना भाऊजी. मीच यायचंय तुम्हाला दोघांना बोलवायला. आणि त्याचा पगार हिला मिळायचा. दिनकर, बघ बघा तरी. अक्षय, बघितलंस का काय काय केलंय ते? बघ बघ, सगळं तुझ्या आवडीचं केलंय. हो, सगळंच खूप बनवलंय. आणि पण हे सगळं का, म्हणजे आज काय स्पेशल माई? स्पेशल काय म्हणजे? आज काय लक्षात नाही का तुम्हा दोघांच्या? भाऊजी, तुम्ही सिक्रेटली सेलिब्रेट केलं असेल, पण इथे आता आमच्या बरोबर पण करा ना. हा? अरे असं काय करताय? आज तुमच्या लग्नाला 6 महिने झाले. म्हणूनच सगळं तुम्हा दोघांच्या आवडीचं केलेलं आहे. मृदुला, चल वाढायला घे. हो, तुला सुद्धा जागराने भरवणारे बरं का? मृदुला मू करू नको, तिला थापटत नको बसू. वाढ त्याला, सुकलाय बघ तुझा लेक. इथे नव्हतीस तर. वाढ 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 ग. घे, ते पण वाढ. अगं ए, वाढ ना त्याला. नवऱ्याकडे बघ, त्याला काय त्याचं ठीक हवंय. आहे, त्याचं चालतं. अरे यार, आता सांगे झोप आली मला. झोप तर मला पण आली आहे, पण पोट इतकं जड झालंय ना यार, झोप येणार नाही प्रयत्न करूनही. चल ना, कोल्ड्रिंक पिऊया. गाडग्यांच्या घरात कोल्ड्रिंक म्हणजे ताक आहे थंड, ते प्यायचं. हा, बरं ठीक आहे, ऍटलीस्ट सोडा तरी असेल ना. सोड्यामध्ये लिंबू मीठ घालते आणि पाचक पावडर घालून देते. हा, चल 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 चल. हो मॅडम, खाली येऊन बोला ना. घ्या. हळू लागलं. आणि अमृताच्या गळ्याचे मंगळसूत्र आहे ना, ते माझ्या अक्षयच्या नावाचं आहे. घाबरली? अगं आता मी फक्त अर्जुन नाहीये, तुझा बॉयफ्रेंड होण्यासाठी धडपडणारा. आय एम युअर हजबंड, रिमेंबर? येस. गुड. बरं, मी तुला हे सांगायला आलोय की 2 दिवसांनी आपण रजिस्ट्रारच्या ऑफिस मध्ये चाललोय टू रजिस्टर आवर मॅरेज. रजिस्टर? पण रजिस्टर कशाला करायचंय? कशाला? अगं आपलं लग्न झालंय, त्याचा काय प्रूफ नको का?
नाही तर उद्या तू पळून जाशील आणि म्हणशील मी या माणसाला ओळखतच नाही. मग मी काय करणार? अरे मी असं का करेन? का म्हणशील ते तुला पण माहितीये आणि मला पण. So, फालतूचे आर्ग्युमेंट्स नको आहेत. वी विल रजिस्टर आवर मॅरेज. गॉट इट? आणि हा, आपल्या विजासाठी आपल्याला डॉक्युमेंटची पण गरज लागेल नाही का? So, तयार राहा. कळलं? ऑल बिकॉज ऑफ यू अक्की. जर वेळेत डिवोर्स घेतला असतास तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. माई वसुधा, काय झालं? तुम्हाला धक्का बसेल बघितलं तर. नाही नाही काही नाही, नाही. अण्णा काय आरडाओरडा कशासाठी चाललंय? काही नाही, मी बघते जाऊन काय झालं ते. तुम्ही झोपा बघू शांतपणे. झोपा. कशाला त्यांची झोपमोड करतेस? आत्ताच काही नडलंय का तुझं? हो हो माई, तुम्ही बघाल ना, खूप महत्वाचं आहे. खरंच धक्का बसेल असं आहे. बरं बरं चल, लगेच या सुधारायची पण नाहीस तुम्ही. सॉरी अण्णा. तू. तुम्ही झोपा, मी आले बघून. यार नाही यार, खूप अजीर्ण झालं यार. माझं ना यार हे चुकतं यार. माझा प्रॉब्लेम आहे यार. मला ना मन दुखवता येत नाही, नाही म्हणता येत नाही. उगाच स्तुती केली यार पदार्थांची. 4 घावणं एक्स्ट्रा खावी लागली मला माईच्या हातची. चढ झाड चढ. ऍक्च्युली माझं पण असंच झालं अक्षय. मी तर म्हणते अजून 4 दिवस मी जेवणारच नाही. भाऊजी, अमृता. प्लीज आता काही नको, डेझर्ट वगैरे नको प्लीज. भाऊजी, तुम्हाला दोघांना माईनी हॉलमध्ये बोलवलंय. का? ते माहीत सांगतील. तुम्ही लवकर या खाली. आता काय झालं? सिरियस वाटत होती ना? चल बघूया. काय झालं? कुठे आहेत ती दोघं? माई येत आहेत. काय झालं माई? तुमच्या खोलीत जे सापडलंय त्याच्याबद्दल जाब विचारायचा आहे म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. काय? तुमच्याशी बोलते मी. माहिती आहे, मी म्हणजे आम्ही ते सांगणार होतो तुला. कधी? सगळं संपवल्यानंतर? नाही माहिती आहे, हे बघ सगळं असं संपणार नाहीये. म्हणजे आमची खूप चांगली मैत्री झाली आता. हो, ते कळेलच ना आम्हाला. तुमच्या लपवाछपवीवरनं कुणा ताकास तूर लागू दिली नाही ना तुम्ही. छान. माई, तुम्हीच बघा हे सगळं म्हणजे झालं. काय बोलणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. तुला काहीच कसं वाटलं नाही रे अक्षय? आणि अमृता, तुला सुद्धा? काय? तेच ना, घरातल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना फसवलं. सगळ्यांना फसवून चायनीज खाल्लं तुम्ही. चायनीज?
हो चायनीज. बाहेरचा पदार्थ घरात आणून खाल्लेला माईंना अजिबात आवडत नाही हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही चायनीज खाल्लत बाहेरून आणून. तुम्हाला काय वाटलं की तुमच्या चायनीजचा घमघमाट या वसुधाच्या नाकापासून कसा लपून राहणार? आणि अक्षय, एवढं तुम्ही दोघं चायनीज खाऊन आलात तरी आमच्या बरोबर परत जेवलात? कमाल आहे बाबा तुमची खरंच. नाही आई, अगं ते माईने बनवलं होतं आमच्यासाठी स्वतःच्या हाताने. तिचं मन कसं दुखवणार म्हणून खाल्लं. हो ना, जेव्हा माणूस 2 घास कमीच खातो घरच्या बाईलाही हेच वाटतं ना की आपल्या जेवणातच काहीतरी कमी राहिलंय, म्हणून त्यांचं पोट भरलेलं असतानाही. आता अगदी गृहिणी झालीस. बरोबर कळलंय तुला. याला म्हणतात प्रेम आणि आदर. पोट भरलेलं असून सुद्धा केवळ आम्हाला कोणाला वाईट वाटू नये म्हणून पुन्हा जेवणारी ही दोघं. काय करायचं यांचं? याचं काय करायचं म्हणजे चायनीजचं? आम्ही खातो. अगो बाई, म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतं की काय चायनीज? मृदुला, भाग्यश्री, शिकवा आता मला चायनीज कसं करायचं ते. माई खरंच? माई मी शिकवेन ना तुम्हाला. व्हेज मंचुरियन, फ्राईड राईस, व्हेज मंचो सूप सगळं शिकवेन मी तुम्हाला. देवा, म्हणजे चायनीज का फायनीज का आहे ना ते सगळं येतं बरं का तुझ्या सुनेला. पण टोमॅटोचं सार कर म्हटलं की पण शिकवा हो मला उद्यापासून. माणसांनी नेहमी शिकत राहावं आणि वेळेवर झोपणं हा सुद्धा या शिक्षणाचा एक भाग आहे. काय चला चला झोपाल चला आता. उद्या सकाळी उठायचं असतं आम्हाला. काय चला तुम्ही पण झोपा लवकर. चला चला. खा दोघं मिळून आता. माई, कोणाची वाट बघताय? अगं नर्सरी मधून माळी येणार आहे. काही नवीन झाडं लावायचे, माती बदलायचे म्हणून त्यालाच बोलून घेतलं. त्याची वाट बघते. बरं झालं, मला आठवण करा. त्या सोनटक्क्याचे कंद मागवायचे त्याच्याकडनं. बरं बरं चालेल. नाही, आणि अमृता कुठे आहे? दिसत नाहीये घरात कुठे. भाग्यश्री आणि अमृता टेलर कडे गेलेत. नवीन साड्या घेतल्यात ना त्याच्यावर ब्लाऊज शिवायला गेलेत. अरे वा, चांगलंय माई. सगळ्या गोष्टींमध्ये आपणहून रस घ्यायला लागलीये. बिचारी खूप गोष्टींमधनं अगदी तावून सुलाखून निघाली. असो, आता सगळं छान चाललंय की नाही? मग झालं तर काळं स्वप्न म्हणायचं आणि सोडून द्यायचं सगळं मागचं. काय खरंय. माई, या अमृताच्या बेबी आहेत का? अगो बाई हो की ग. पण आज इकडे कुठे मोरा? कळेलच. या या या. नमस्कार नमस्कार. नमस्कार. या. काय येऊ का? या या. येऊ का म्हणून काय विचारताय? तुमचंच घर आहे. पण आज कसं काय इकडे येणं केलं? हो इथेच आले होते ना, म्हटलं एक फेरी मारावी. काय सांगताय काय? अरे हो, पण घाटगेंकडचा गुढीपाडवा म्हणजे एकदम मानाचा सण असतो, माहितीये ना? हो माहितीये. आणि त्यात असं घरच्या मुलीला बाहेर प्रीकआउट करायला पाठवणं शक्यच नाहीये, तेही सकाळी. वेडी ब्रेकआउट करण्यासाठी जात नाही आम्ही.
अगं चित्ररथाच्या आणि पाडव्याच्या मिरवणुकीसाठी जातो आम्ही. असे मस्त फेटे बिटे घालतो, ढोल ताशे असतात आणि सॉलिड मजा असते. आणि ह्या सगळ्यात चित्ररथाची मिरवणूक असते. हे यार शमू प्लीज ये ना तू, तू खरंच एन्जॉय करशील. खास मराठी पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत असतं. हे यार तू ये ना. आणि ह्या सगळ्यासाठी घरचे का नाही म्हणतील? शमू मी एक काम करतो, मी सरळ घरी येतो आणि माईंची परमिशन मागतो. काय म्हणतेस? तू परमिशन मागणार? नाही नाही नाही, हा तू तर राहूच देत. साधं घरी येऊन कॉफी पिण्याची हिंमत नाहीये तुझ्यात, आणि तू परमिशन मागणार? मला घेऊन जायची शक्यच नाही. अच्छा बघा, लागली भेट. लागली. बघा शमू, हरलीस ना तर मी सांगेन ते करावं लागेल तुला. डन डन. प्राजक्ता, प्राजक्ता तुला नोट्स हव्यात ना? अगं मग घरी ये ना, पत्ता माहितीये तुला. तू ये घरी, मी वाट बघते. हा ओके बाय. बाय. काय गाडग्यांची आलिया भट कोण आहे ही प्राजक्ता? याच्यापूर्वी कधी हिचं नाव ऐकलेलं नाहीये. आई, अगं ती नाही का? ती ती कोणती? ती ती जिला आम्ही राजू म्हणतो ती. हो, प्राजू म्हणता? प्राजू, काय चाललंय तुझं? शमू, प्राजू, हा काय चाललंय? बोल. आता कोण खिदळते खेक्या खेक्या करून तुझ्यासारखं? उभी नको रे, अभ्यासाला बस. माईने लाडावून ठेवली तुला. अहो इथे काय उभं राहून बोलतोय आपण? चला की आत या. या चला, या, या. चला चला सावकाश हा इकडे. हा, नाही सवय नाही ना तुम्हाला. हा, या या. ही बेबी कशाला उपटली आता नेमकी? नको तेव्हा काहीतरी काम असल्याशिवाय येणार नाही ती. वरून दाखवेल हे विचारपूस करायला आले हो, पण काही नाही. तो बोका आला असताना ते एक वेळ समजले असते, पण ही भवानी कशाला आली आता? नक्की काहीतरी गौड बंगाल आहे. जाऊन बघायला लागणार वसुदे. चल आता बडबड नको करू, चल. काय करू? घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकू का डिवोर्स बद्दल? नाही पण कसे रिॲक्ट करतील मग सगळे? गोड बोले वकील, अजिबात मूड नाही यार या वकिलांशी बोलण्याचा. फोन कट केला. हे अमृता नाही दिसत आहे घरात. अहो ती जरा आमच्या भाग्यश्री बरोबर बाहेर गेली, येईलच इतक्यात. हा, हो हो. हे तर फारच इंटरेस्टिंग आहे. कोर्टाचं पत्र इथे अक्षयला आणि तिथे त्या नक्कीला. वसुधा, काहीतरी खबाड लागणार आहे हाती. या बेबी जवळचं हे पत्र आहे ना, ते हस्तगत करायला हवं. वसुधा, हं? अगं बेबी आत्या आपल्याशी गप्पा मारतायत, तुझं लक्ष कुठे आहे? हो हो, नाही मी बघत होते मिठाई.
कशासाठी आणली म्हणून मी बारकाईने बघत होते. हो ते आमच्या अम्मूची पहिली होळी होती ना, तर आमच्याकडून काही ना काहीतरी सासरी तिच्या यायला हवं होतं. असू देव. पण काय झालं की मधुरा तिकडे निरंजनकडे गेलीये ना, त्याची बदली झाली आहे तिथे, म्हणून मीच घेऊन आले मिठाई. म्हणजे उशीर झाला, गोड मानून घ्या. हॅलो. हे बघा मिस्टर घाडगे, मी काही गंमत म्हणून तुम्हाला फोन करतोय का? माझा फोन कट करायचा नाही. सॉरी. नाही नाही, इट्स ओके. म्हणजे मी असं विचारत होतो की अमृता माहेरी गेली का? काय अक्षयराव, काल जे लेटर तिच्या माहेरी गेलं असेल ते रिटर्न आलं असेल ना, मग त्याची एक्नॉलेजमेंट घेण्याकरता पोस्टमन परत घेऊन जाणार ते. तर ते रिसीव करण्याकरता अमृतानं माहेरी असणं गरजेचं आहे. मी बघतो ते काय करायचं. ओके ओके, थँक्यू. हो.